अमृत फळ भोग आता कर्माची फळ खाल्लीत नुसती अमृत फळ भोग आता कर्माची फळ. या देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा. अमुशरातीला काली कसातीला अमुशरातीला काली कसातीला शिष्य गुरी भक्ताचा मी शिष्य गुरी भक्ताचा शिष्य गुरी भक्ताचा घुट घेईन तुझ्या रक्ताचा शिष्य गुरी भक्ताचा घुट घेईन तुझ्या टोन्या त्या कुत्र्याच्या मागणे पळून पळून खायनं वर कसा वाळायच बघ. जरा त्या परीस एक म्हैस पाळली असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असतं रे. अरे मोन्या आले का माझी कुत्री 4 दिवस झालं भाकरी खाईना झाली. मला तरी शंकाय भावा कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटते. तेर जा की लोकांच्या दारात कुत्री हागवायला. वारट घ्या तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला. पोरगी लागायसाठी मडकेटाच्या झाडाला काळ्या बावल्याने तिचा फोटो बांधतोयस. हा सांगू का आलाव्यात मसुदीच्या चिच्चखाली उभा राहतोय यो बोका. तिला खून मारतोय मोका आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेत्यात 2 जण झोका. अरे घेतके मर्दा तुझं माझं बोलणं नाही गावापुढे कशाला लागलायस बोंबलायला. बर बाबा बर. अरे मोन्या परवा माझ्या छबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कुणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटायला लागलंय बघ. मोन्या काहीतरी जालिम औषध बघायला लागतंय बघ मर्दा. होय मर्दा मला बी कोणतरी जालिम बाबा बघाय पाहिजे. अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणतात म्हणजे माझ्या कानाव आहे. एकदम जालिम आहे. जरा जाय लागतंय बघ तिकडं. अरे कोण आहे रे कोण आहे तिकडं. मगापासून विचारतोय आणि जादू टोण्याची भाषा करतोय त्यो. अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपला हात काळा होत्यात माहित आहे ना वय. अरे टोन्या म्हातारी लागली बोंबलाय. चल अरे टोन्या आणि मोन्या तुम्ही हाय सवय. अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या. अरे तुमची लाकडं लिहिली मसनात तुम्हाला भरली रगत टिकती. काम धंद्याचं बघायचं टाकून नाही की धंदा करताय सवय ना. ते कसं झालं म्हणजे मोन्या मला म्हणला हे बघ मोन्या चल आमची म्हातारी डोकं खायला लागली. घरात बी ताप आणि बाहेर बी ताप. आमची म्हातारी हिची भन हिची पहा जाळी ना बी झाली लवकर. चल महाराज माझं कुत्रं भाकरी खाईना झालंय आणि परवा माझ्या कुत्र्याचा नंबर थोडक्यात हुकला. काहीतरी करा महाराज. कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटतं. वय महाराज काहीतरी जालिम उपाय करा महाराज. महाराज म्हणतात कुणीतरी तुझं जोरात काम केले असं देवाचं म्हणणं आहे. मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज. देवाला कोंबडी आणि एक बकरं द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे. महाराज मग तुम्हाला कोंबडीची पक्का आणि चमडे काय. नाही
2 वाट्या मटण, 2 पेलं रस्सा आणि मापट्याचा भात. मोन्या महाराज चांगलाच चाटक्या जीवचा दिसतोय. ते नव महाराज, मंगळवारी दिलं तर चालतंय का? नाही का? मंगळवारी त्यांच्या बायकोचा उपवास असतोय आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतोय. मोन्या महाराज चांगलाच आपल्या सवडीने करायला सांगतोय की रे. महाराज, हे दिल्यावर माझं कुत्र नंबरात येईल ना? स्वखुशीने दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमत दिलं तर आणि अडचणी वाढणार. महाराज मग आता लावा कौल. हे घ्या तीळ. हे तीळ काय रश्याला वापरू का? नाही हो, तुम्ही मैदानाला जाताना मैदानात टाका, म्हणजे तुमचं काम 100% होईल. जावा आता निघा. मतरून दिलेले तिळाव काम होईल. मग जमलंच. मोन्या चल लवकर. संध्याकाळी बाजारवाड्यात गौतमी पाटील येणार आहे. गौतमी पाटील. होय मर्दा, सबसे कातील गौतमी पाटील. चल जाऊया. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत कोण गया नाजूक नार आणि खाई चाबकाचा माल, 12 लुगडी आणि 16 उघडी. अशा नाचायला लागल्या की पोरं बिघडायची राहतील का? जात असा काय तिकडं? अरे ए टोनिया मोनिया, तुम्ही हाय सावय? अरे तुमच्या पालखीचा बांबू ढासाळा त्यो तुम्ही आणले असा नव्हा? आम्ही नाही आणली, आम्ही नाही. हळूच पाजायचं आणि कुठनं वास येतोय म्हणायचं. जात असं काय इथनं? अरे टोन्या, म्हातारी भडाकली. आज चल लवकर. चल बाबा. अरे लावणी कशी असावी? पहिल्या लावण्या कशा होत्या? काय ती 9वारी साडीत लचकनं मुरडणं होतं. तुम्हाला बघायचं हाय तर बघा, आमची नाचसून कशी नाचते तेच बघा. ज्वानी ऐन भरा आले मस्त अंगुरी
चांदणी ढोलकीच्या नादाला घुंगरू झालं बेभान, नाचून आला भगवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इष्टाचा गुलखंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इष्टाचा गुलखंद फिरवा. मला सोडेन मुंबईला फिरवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इष्टाचा गुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इष्टाचा गुलकंद फिरवा. अगं डिंपे, तुझ्या टोण्याला लकवा मारलाय, चल लवकर. काय? अरे माझ्या देवा, अरे चल चल लवकर चल. हा चल बाई, हा ह्यो आणि काय म्हणायचा वा नवा. चल चल चल. डिंपे, अगं ए डिंपे, कुठं मराय गेली कुणास ठाऊक. नुसती लोकांची दारं हिंडतीया. तिचं दार लावलं हे त्या त्यो मोन्या, तो पण टोण्याला नागर मुंडणीला दावाय गेलाय ना. ते जरी अजून पत्त्या नाही. सांगत होतो नाही तू जादू टोना करू नको सा. आता बसा कर्माची फळं बघत. नाश्त्यावर वय गौतमीच्या नाटला थंड बस, असा खुर्ची थंड बस. आला सा. मला वाटलं तसं त्याला पिशवीत घालून पंचगंगेला नेल असं वाटतं. कोरोनात मडीन हेल्या. अगं डिंपे, ही धुमी कशाला घातली आज ग? अरे मी तिला सांगितलं होतं लिंबाची धुमी घाल म्हणून. याला लकवा मारलाय, लंपी झालेला नाही. अरे मला माहित आहे, खरं घरात कसा घाण वास मारायला लागलाय बघ. आणि माशी बी हाटना झाली. अरे परवा तो नाच सुनाचा भाऊ दाजी दाजी करत गौरीची शिदुरी द्यायला आला होता. आणि तो तर हुंबऱ्याच्या बाहेरनं शिदुरी देऊन गेला. अरे पण कोण पण माणूस येईना झाले रे घरात, म्हणून जरा धुमी घाल म्हटलं. फाटके नव्हते दोन्हीत जाते या मग दोन्हींना ठपका लागून देऊ द्या. ती आहे पाया त्याच्या हातात आता बदल काय खायचा काय. अगं डिंपे, टोण्या खायला मागतो, जरा खायला दे त्याला. डिंपे, अजिबात खायला देऊ नकस. मी मारतो देत का नाही. अरे परवा पाहुण्याने अमृत फळं आणलेली ती खाल्लीस आणि ती हाय कशी मागणं पडली. मग पदून देख माझे पडले तुला पाहिजे. अरे सगळं हातरून घाण केलं बघ. मग दोन तास आहे आम्हाला आण सुद्धा गोड लागणं झालंय रे वाद्या. मला काय तिथलं तू त्याला माझ्या टोन्या, अरे देवा, असं कसं प्रेत घडलं. आता मला रंगाळ्यावर कोण फिरवायला नेणार ना. आता मी काय सांगू. मला बत्त्याच्या जाग्यावर होता त्या भाता. अगं बसलेली जागा त्याला उठवणा झाली आणि तू लागली असं रडायला. नाक गळपर्यंत शेंबडाचा पूर येईल आणि तो काय सप्लाय होईल तवा. तुम्हाला कसं सांगू आता. अरे आम्ही दोघं रंगाळ्यावर बसायचो. तो मला जवळ वाढायचा. त्यानंतर त्याच्या तोंडातनं येणारा तो माव्याचा वास अजून माझ्या नाकात दरवळतोय. अगे तो माव्याचा वास राहू दे आता. इथं कसला वास मारायला लागलाय बघ. खुर्ची रेट करून टाकली रे बाबा. अरे हाय तशी अमृत फळं पडल्या तर बघ. काढा काढा ते पहिला. डिंपे, अगं त्याला न्या जावं गात. आता झाली का नाही खायची बॉम्ब आणि हागायची तडफड. सांगत होतो नाही ते धंदा करू नका असं म्हणून. झाडावरी बोळे
पोळीला किलबिले किलबिले किलबिले. शंभो शंकरा उतिवंकरा महादेवाला बेलगाला, खरं सांगणार खोटं सांगणार नाही. शंभो शंभो. महाराज आभट काय झालाय सा, माणसं परसाकडनं तरी जाऊन येऊ देत की. आता जग बदललंय मावशी, पिंगळा कसा मागे राहील. बोल तुझी काय अडचण आहे. काय सांगू बाबा, माझ्या नातवाला लकवा मारलाय. सगळं औषध पाणी आणि देव देवरशी बी झाली, खरं गुण काय अजून येणं झालाय. अरे 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 अरे, ते बघितल्याशिवाय कळणार नाही. कुठे ना तू बोलवा त्याला बाहेर. होय होय, ये मोन्या, बाहेर आणा त्याला. अरे 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 अरे, खूपच वाईट परिस्थिती आहे. संगत गुण वाईट दिसतोय. ए बाबा, संगत गुण वाईट असता तर ह्यो जगलाच नसता. मी म्हणून सोचलंय, हात दाखव बाळा. अव त्याला हात उघडा येत नाही, ती शिरा आकडल्यात ना मग. बर मग पाय बघून सांगतो, बसवा खाली त्याला. चांगलाच अनुभवी दिसतोय महाराज. पाय बघून सांगायलाय म्हणजे हाताच्या रेषा दिसत नाहीत, पायाच्या तरी दिसतात का बघूया. पाय दाखवा बरं. पायाला वाय वाटतं. होय बाबा होय, सगळ्या 12 वाडीतनं माणसं कडाक उतरायला येत होती. पायामध्ये लक्ष्मीचा वास आहे, कपाळामध्ये महादेवाची पिंड आहे. घरामध्ये शांती लाभत नाही. मोठा मोठा विधी सांगतो, नंतरचा विधी नंतर सांगतो. शनी सिंगापूरला जाणार आहे, महादेवाला तेल घालतो तुमच्या नावानं. 51 रुपयाची दक्षिणा द्यावी लागेल म्हातारे. देऊ नको मान बघत होतो तुझं. पुढचं सांगतो, कुत्र्याला किंमत आली, खरं माणसाला किंमत नाही आली. खरं का खोटं. संडासाच्या दारा एवढी ढाल घरात आणलीस, बक्षीस 500 रुपये आणि वाठेला उधळतोस 1500. खरं आहे का. घरामध्ये आंघोळीला निरमा घेतोस आणि कुत्र्याला 1200 रुपयाचा साबण लावतोस. खरं आहे का खोटं. होय होय, हे सगळं खरं आहे, पण ह्याव काहीतरी उपाय सांगा बाबा. सांगतो माऊली, ऐकायचं. 7 पानाचा खण, 7 सुपारी, 7 कापराच्या वड्या, 7 उदकाड्या, हळद कुंकू आणि मध्ये एक मोठा दिवा. या 7 वेळा मागणं पुढणं उतरून नदीवर सोडताना जाकवेरकडे फुडा करून सोडा. तांब्यावर पाणी आणि त्याच्या डोळ्याला पाणी लावा. नको, तांब्याला काही होणार नाही, बारहीच अंगावर ओतावी लागेल, त्याशिवाय शुद्धी येणार नाही. जातो आता. पिंगळा झाडावरी बोलिला किलबिले किलबिले किलबिले. शंभो शंभो. होय, चला चला, आजच करतो बाबा. अरे घ्या घ्या, या पुढं पुढे, या पुढं. कोण्याला बसवा पुढं. ये रे बस. चांगले 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 चांगले. अरे मोन्या, परडी नीट उतर, नाहीतर अंड नको तिथं उचल बघ. हा मोर, पाऊस धरायला लागलाय. चांग भले चांग भले चांग भले. हा मोर, पाऊस धरायला लागलाय. नावाचा हात जरा. अरे काय गोडा निवत आहे का. हाय की मर्दा पोळ्या, नुसतं लाड केल्यात. खाऊ का करणारीच्या तोंडावर ठुक्कू. बरं असू तिकडे मर्दा. सोडा बघू. सोडा. ठीक आहे. हे बरं आता चिलीमानी दारू काढा तेवढी. बरं येतो की थांब मर्दा. हे घे. आधी पिशवी कुठे आहे ती? घ्या महाराज घ्या. अरे अरे अरे, दम काढ की जरा. अरे शिस्तात वय, नाही तर धूर दुसरीकडनंच येईल तुझा. पिंटूदा थांब की, ही फुकणी घे. तेवढ्याने किक बसायची नाही तुझी. अरे बरं चल आता. देवाने सगळं मान्य करून घेतलंय बघ. यायला लागलाय. हा हॅलो पिंटूदा. अगा टोण्याचा कार्यक्रम झालाय, पाहुण्या बायासनी फोन झाल्यात. तुम्ही आजच्या तिथं निघून या बरं. अरे मोन्या, चल, टोण्याचा कार्यक्रम झाला या. चला चला चला.
का नाहीस? आलिया आलिया शिवपंत आलिया. हे माझ्या चांदा रे चांदा, आता मला गौरीचा यार मायार थोर करल रे माझ्या वकिला. माझा फोन स्विच ऑफ झालता की रे राजा, शेजारणीनं सांगावा सांगितलं रे माझ्या सोन्या. आता माझ्या म्हशीचं 12 दिवस धाराची अडचण केलेस की रे माझ्या मुकुंदा. आता माझ्या आईच्या पाटल्या आणि चित्ताक तुझी बायको मला दिल का रे चांदा. आता तुझ्या भावकीतल्या बायकांचं भाकरीचं कच्चं लाद खायची ही वेळ आली की रे चांदा. का गप बस आता. साधल्या फळीची आणि मधल्या आळीची आत्ता आली या रडायला. हा घाण काढायला आम्ही आणि चित्ताक आणि पाठल्या मागाय आत्ता आलीस वय. भाऊ गेलेल्याचं काय नाही बघ तुला. ए भास्कर आता उचला का त्याला, लोक कवाठानं ताटकाळ्यात. उचला. हे बाई गबच की आता. हे गणेश भक्तांनो, मनी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आपल्या मनातील भीतीचं भोंदू लोक गैरफायदा घेतात, त्यावर आपली भाकरी भाजतात. आपल्या समाजाला लागलेली ही अंधश्रद्धेची कीड आपण वेळीच रोखली पाहिजे. तरुणांनो, लिंबू करणी या गोष्टीत न अडकता आपलं करिअर घडवा. म्हणूनच आमच्या मंडळाने केलेला हा जनजागृतीचा कार्यक्रम बोला गणपती बाप्पा